मला असं वाटतं की आज दादा मंत्रालयामध्ये असतील ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, ते या संदर्भात त्यांच्याशी बोलतील किंवा त्या संदर्भातली काय असेल भूमिका ते त्या ठिकाणी व्यक्त करतील. पण जेव्हा खऱ्या अर्थाने तुम्ही प्रदेश अध्यक्ष म्हणून तुम्हाला भूमिका घेण्याची जेव्हा वेळ येते, तुम्ही त्यातून पळून जाता आणि सगळं दादांवर ढकलून मोकळं होता. पण या व्यक्तीला त्या पदावर राहण्याचा कुठलाही अधिकार नाही असं आमच्या सगळ्यांचं आणि महाराष्ट्राचा प्रत्येक शेतकऱ्याचं मत आहे. या सरकारला थोडी तरी लाज शरम असेल, नाहीतर विकून खाली असेल तर मात्र कारवाई करणार नाही. आणि थोडी जर असेल तर अशा व्यक्तीवर जो शेतकऱ्याला भिकारी म्हणतो, सरकारलाही भिकारी म्हणतो, त्याला 1 मिनिट सुद्धा त्या पदावर ठेवू नये. जे काय तुम्ही केलेलं आहे त्याच्यावर तुम्हाला राजीनामा हा द्यावाच लागेल. पण दादांना मला विनंती करायची, एकतर यांचं खातं बदला, तिथं दुसऱ्या चांगल्या व्यक्तीला तिथं तुम्ही द्या, नाहीतर तुम्ही स्वतः कृषी विभागाची तिथं जबाबदारी घ्या अशी विनंती अजितदादांना तिथं करतो. हा सगळा बनाव आहे. सूरज चव्हाणला या प्रकरणातून वाचवलं जाते, का पाठीशी गाठलं जाते मला माहित नाही. आम्हाला प्रशासनाच्या कारवाईवरही आता शंका यायला. अजून माझ्याकडे पोलीस आले नाही, माझ्यावर हल्ला झाला आणि संरक्षण त्यांना दिले. किती पाठीशी घालताय तुम्ही ह्या लोकांना? संरक्षणात त्याला तुम्ही मुंबईला काढून दिलं, रात्री त्याला तुम्हीच बोलवता, पहाटे ये, सकाळी ये, दिवसा काय आमच्या लोकांची भीती वाटते. ये ना म्हणा मर्द आहेस तर आता. बेलची कारवाई सुद्धा कंप्लीट झाल्यानंतर तो पोलीस स्टेशनला हजर होतो. लाज वाटते मला की आपल्या उपमुख्यमंत्री पदाचे जे आपले अजित पवार आहेत त्यांचा माणूस, त्याच्यावर सुद्धा तो सुद्धा फरार होतो आणि उपमुख्यमंत्री बघत असतात. गंमत चालली आहे महाराष्ट्रात.